नमस्कार बालमित्रांनो, प्रयोगातून शिकूया विज्ञान। आजच्या आपल्या प्रयोगाचे नाव आहे विद्राव्य पदार्थ आणि अविद्राव्य पदार्थ। तर यासाठी आपण साहित्य काय काय आणलंय मुलांना सांगा मला, तुम्ही काय काय आणलंय? साखर, मीठ, तेल आणि पाणी। तर आपल्याला हा प्रयोग करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की तुमच्या जवळ असलेल्या ग्लास मध्ये अर्धा ग्लास पाणी भरा। चला झालंय। पाणी सांडणार नाही याची काळजी घ्या। आता आपण काय केलंय माहितीये का, एका टेबलवर 4 ग्लास ठेवलेले आहेत आणि पदार्थ सुद्धा 4 आहेत। बघा कोणते कोणते पदार्थ आहे? साखर आहे, मीठ आहे, तांदूळ आहे आणि तेल सुद्धा आणलेलं आहे। तर एका विद्यार्थ्याने एका ग्लासमध्ये एकच पदार्थ टाकायचा आहे। जर साखर टाकली तर त्याच ग्लासमध्ये तांदूळ टाकायचे नाही, किंवा मीठ टाकलं त्यामध्ये पुन्हा साखर टाकायची नाही। कळलं तुम्हाला की एका ग्लासमध्ये एकच पदार्थ टाका। तू काय टाकत आहेस? मीठ। शाबास। तू ग? तांदूळ। तू ग? साखर। तू? तेल टाकत आहे। चला 4 वेगवेगळे पदार्थ 4 ग्लासमध्ये पडत आहे। थोडं जास्त टाका, तुमच्या जवळ जे आहे ते थोडं जास्तच टाका। छान, व्हेरी गुड। तुम्ही 3 पदार्थ टाका। व्हेरी गुड। 3 मुलं असल्यामुळे 3 पदार्थ टाका। चला टाकलेत पदार्थ सर्व। यश तू काय टाकत आहेस? साखर। सोहम तू रे? मीठ। शौर्य? तेल। व्हेरी गुड। हां तू? तांदूळ। चला आता सर्व पदार्थ पाण्यामध्ये टाकलेत का सर्वांनी? हो। शाबाश। आता त्याला छान चमच्याने थोडंसं ढवळा। तुमच्या प्रत्येक टेबलवर एक चमचा ठेवलेला आहे। ते सर्व पदार्थ त्या चमच्याने छान प्रकारे ढवळून घ्या। बघा व्हेरी गुड। तर आपल्या आजूबाजूला 5 गट आहेत। या 5ही गटांच्या टेबलवर 4 ग्लास होते। या ग्लासमध्ये तांदूळ, साखर, मीठ आणि तेल असे 4 पदार्थ प्रत्येकाने वेगवेगळ्या ग्लासमध्ये टाकले। तर काय झालं? मीठ दिसत आहे का पाण्यामध्ये?